नमस्कार. आज आपण जाणार आहोत महाराष्ट्र आणि कर्नाटकाच्या सीमेवर असणाऱ्या गडहिंग्लज तालुक्यातील हिटणी, इचनाळ गावांच्या भागात सुलीला भेटायला. सुली एक छोटी गोड मुलगी आहे. बायजा आणि सुबाना या शेतावर मोलमजुरी करणाऱ्या आईबाबांची. तिच्या 3 सोप्यांच्या अंधाऱ्या घरात तिची म्हातारी आजी आहे आणि खेळायला सगळं गाव देखील तिला कमीच पडतं आहे. सुलीच्या या स्वच्छंदी जगात आपण प्रवेश करणार आहोत राजन गवस यांच्या चौंडक या कादंबरीतून. आज ग्रंथयात्रेच्या 92व्या भागात आपण याच पुस्तकाची चर्चा करणार आहोत. डॉक्टर राजन गणपती गवस यांचा जन्म गडहिंग्लज तालुक्यातील अत्याळ या गावी 1959 साली झाला. त्यांनी भाऊ पाध्ये यांच्या साहित्यावर PhD केलं. पुणे विद्यापीठात, गारगोटी गावातल्या कर्मवीर हिरे कॉलेजात आणि शिवाजी विद्यापीठात त्यांनी मराठीचं अध्यापन केलं. महाविद्यालयात शिकत असतानाच गवस यांनी कविता आणि कथा लिहिण्यास सुरुवात केली. त्यांच्या कथा दैनिक पुढारी आणि सत्यकथेतून प्रकाशित झाल्या. हुंदका हा कविता संग्रह देखील प्रकाशित झाला. पुढे मात्र त्यांनी लेखनासाठी मुख्यतः कादंबरी हा प्रकार वापरला. 1985 साली प्रकाशित झालेली चौंडक ही कादंबरी आणि त्यानंतर प्रकाशित झालेली भंडारभोग ही कादंबरी देवदासी आणि जोगत्यांच्या प्रथांमुळे व्यक्तींना सोसाव्या लागणाऱ्या दुःखाच्या व्यथा मांडणाऱ्या कादंबऱ्या आहेत. धिंगाणा आणि कळप या 2 कादंबऱ्यातून त्यांनी शिक्षित तरुण पिढीच्या दृष्टिकोनातून सामाजिक वास्तवाचं मूल्यमापन केलं. तर साहित्य अकादमी पुरस्कार मिळालेल्या तणकट या कादंबरीमध्ये ग्रामीण संस्कृतीतील जातीय ताणतणाव, नेत्यांची भ्रष्ट मानसिकता हे आशय व्यक्त झाले आहेत. याशिवाय त्यांनी बळीचा ही कादंबरी, रिवणा वायली मुंगी, आपण माणसात जमा नाही आणि ढव आणि लख ऊन हे कथासंग्रह व काचा कवड्या, कैफियत आणि लोकल ते ग्लोबल हे ललित गद्य संग्रह लिहिले. चौंडक हे एका वाद्याचं नाव आहे. गाणी म्हणताना जोगतिणी या वाद्याचा ताल धरतात. या कादंबरीच्या सुरुवातीला आपल्याला बावला बावलीचं लग्न लावणारी, चिंचेच्या झाडाखाली खेळायला जाणारी आणि इतर लहान मुलांबरोबर गावभर हुंदडणारी सुली भेटते. तिला मुळात आंघोळीचा कंटाळा आणि शेतीच्या घरच्या कामातून तिचे केस विंचरायला तिच्या आईला सवड मिळत नाही. एके दिवशी गरम पाण्याने आंघोळ घालून तिची आई बायजा तिचे केस विंचरायला बसते आणि सुलीच्या केसातील गुंता सुटेनासा होतो. त्यातच बायजाच्या दंडातून जोरात कळ येते. घराच्या आवारात सुया टोचलेला लिंबू सापडतो आणि आपल्या घरावर कुणीतरी करणी केली आहे अशी सुलीच्या आईची आणि आजीची ठाम समजूत होते. त्या राहत असलेल्या आडगावातील वातावरण अशा अंधश्रद्धांना पोषकच असतं. खांदा अवघडला असेल असं सुबानाने सुचवल्यावर बायजाला वाटतं, अवघडताय कुठलं, हे देवाधर्माचंच काहीतरी असाय पाहिजे, नाहीतर असा एकाएकी बावटा कसा दुखवल, तो बी सुलीची केस विचारताना, ह्याच्यात काहीतरी असलच. त्या एवढ्या देवर्षांनी सांगितलं ते काय खोटं असेल, दुखतोय तो दुखतो, ते बी रात्रीचंच कसं. मग हिटणी गावाला जाऊन तिथल्या अक्कूबाई या म्हातम असलेल्या देवदासीला विचारण्यात येतं. भाविकांच्या गराड्यात असलेली घुमणारी अक्कूबाई भलताच निर्णय देते. मला तुमच्या देव्हाऱ्यात बसायचं हाय असं ती सांगते. सुलीचे केस विंचरताना दंडात कळ आली असं बायजाने सांगताच, मला पोरीचं कॅस आवडल्यात, आता हात लावू न ग, ते माझं आहेत असा निर्णय देते. आणि आईला केस आवडल्यात, आता हेला हात लावू न ग, लई वाईट होईल, रोज हेला पुसत जा, आईला दूध म्हणून वडाच्या चिकाचं बॉट भंडारा पुसत जा, तरच सगळं तरल असं सांगते. हा तरण्याचा सल्ला नसून सुलीला झालेली जन्माची शिक्षा असते. सुलीला जटा वाढवून देवाला सोडण्याची ती आज्ञा असते. तिला आयुष्यभर जोगतीण किंवा देवदासी होऊन राहावं लागणार असतं. बायजाला नाही तरी सुबानाला त्याची थोडीफार जाणीव असते. ह्यो देव आमच्या घरात नाही, मी त्याला देवाऱ्यावर पुजणार नाही असं तो ठणकावून सांगतो.
पण गाववाल्यांची अंधश्रद्धा आणि घरातल्या बायकांचा आग्रह यामुळे देवीचं ठाणं घरात आणण्यासाठी त्याला परवानगी द्यावीच लागते. कोटासनं देवीला आणायचं ठरतं. मदतीला सुलीची मावशी येते. घरात पुरणाचा स्वयंपाक होतो आणि गावाच्या वेशीवरून देवीचा टाक आणायला सगळं गाव लोटतं. त्या प्रसंगाचं बारकाव्यांसह वर्णन करून गवस ते दृश्य वाचकांच्या डोळ्यासमोर उभं करतात. पोळीचा निवद, अंमलीचा मोगा, घुगऱ्या, उदकाड्या आणि काय बाय घेऊन बायजा म्हातारी घरातनं बाहेर पडल्या. पाठोपाठ सुलीही आलीच. सगळ्यांनी मिळून येस गाठली. भैरू मोहित्यानं हलगीचा ठेका धरला आणि एकाएकी गंगू जोगतिनीच्या अंगात वारं शिरलं. हा हा म्हणताना गावातली 5-25 पोरं गोळा झाली. सगळ्यांनी येशीतून गावाकडं चालायला सुरुवात केली. सुबाना मध्ये मध्येच मोठ्या आवाजात म्हणत होता, उद ग आई, उद उद. गावच्या येशीतनं पोरांनी सुद्धा आवाज काढायला सुरुवात केली आणि हलगीचा ठेका गावातल्या घराघरात पोचला. पुढं माईच्या पुणवला सुलीला सौंदत्तीच्या डोंगरावर नेऊन तिचं देवाबरोबर लगीन लावून दिलं जातं. लिंब नेसून यल्लम्माच्या देवळात नेऊन दर्शन घडवण्यात येतं आणि सुलीच्या आयुष्यात देवदासीचे भोग सुरू होतात. तिच्या कुटुंबावर येणारी संकटं काही टळत नाहीत आणि प्रत्येक वेळी त्यावर उपाय म्हणून सुलीला देवदासीने करावयाची कर्मकांडे करावी लागतात. देवीची पूजा करणं, मंगळवार शुक्रवार जोगवा मागत गावात फिरणं, पौर्णिमेला देवीचा डोंगर चढून जाणं हे सगळं ती करू लागते. जसजशी ती मोठी होऊ लागते तसतशी गावातल्या लोकांची तिच्याकडे पाहण्याची नजर बदलत जाते. तरुण पोरं तिच्याशी लगट करू बघतात आणि स्त्रिया देखील जोगतीन ती जोगतीन आणि आव कसा सव्वासिनीचा आणती असं म्हणून हिणवतात. पुढे तरुण वयात नैसर्गिक रीतीने सुलीला देखील बबण्याविषयी आकर्षण वाटू लागतं. त्याच्यापासून तिला दिवस जातात आणि सुलीच्या आयुष्यात पुढे येणाऱ्या वादळाची चिन्ह स्पष्ट दिसू लागतात. गर्भपात करून मोकळी हो असा सल्ला शेवंताक्का जोगतीन तिला देते. गाव तुला जगू देणार नाही, आई बाप लाजे खातर जीव देतील असंही सांगते. पण सुलीला मूल हवं असतं. ती गर्भ पाडण्यास नकार देते. पुढं व्हायचं तेच होतं. सुबानाला तिच्या गरोदरपणाची बातमी कळल्यावर तो तिला बेदम मारतो. बायजा अन्न पाणी सोडून अंथरूण धरते. त्यातच तिचा जीव जातो. सुलीला धक्का बसतो. दुःख अनावर होतं आणि तिचा गर्भपात होतो. ती देखील भंडारा गिळून जीव देते. सामाजिक अंधश्रद्धेतून स्त्रियांच्या वाट्याला येणारी लैंगिक गुलामी, वंचितता, कौटुंबिक अधःपतन आणि सामाजिक अवहेलना ही आशयसूत्रे चौंडक कादंबरीत प्रथमतःच प्रभावीपणे आली. जोगतीण झालेल्या स्त्रियांच्या वाट्याला येणारे धगधगीत वास्तव गवस यांनी या कादंबरीतून वाचकांसमोर मांडले. कादंबरीचे दुसरे वैशिष्ट्य असे की हे दुःख संवेदनशीलतेने मांडताना त्यांचे लेखन कुठेही भावनावश किंवा समाजातील कोणत्याही वर्गावर आरोप करणारे होत नाही. त्यांच्या संयमित कथनशैलीमुळे सुलीची व्यक्तिरेखा मनाला भिडते. अंधश्रद्धा, शिक्षणाचा अभाव आणि दारिद्र्य या केवळ देवाला सोडलेल्या जोगतीण झालेल्या स्त्रियांनाच नव्हे तर त्यांच्या कुटुंबातल्या माणसांना किंबहुना सगळ्या समाजालाच कुरतडणाऱ्या समस्यांवर या कादंबरीतून गवस प्रकाश टाकतात. चौंडक कादंबरी वाचताना तिच्यातील कथानक जिथे घडतं ते सर्व गावच आपल्या डोळ्यांसमोर उभं राहतं. गावकऱ्यांच्या जीवनातील अनेक तपशील लेखनाच्या ओघात गवस सांगतात. विहिरीवर पाणी आणायला जाताना होणारा बायकांचा संवाद, तळ्यावर कपडे धुताना, शेतात काम करताना बायकांनी एकमेकींना केलेली सोबत, शेतात नांगरणी करताना नांगर धरणाऱ्या आणि बियाणं पेरणाऱ्यात होणारं बोलणं, घरातील कामं हे सगळं ते अतिशय नेमकेपणाने वर्णन करतात. या कादंबरीची भाषा देखील महाराष्ट्र कर्नाटक सीमा प्रदेशातील भाषा आहे. या बोली भाषेच्या वापरामुळे कादंबरी अधिक प्रत्ययकारी तर होतेच, पण देवदासीच्या प्रथेमुळे उद्ध्वस्त होणाऱ्या आयुष्यांचं चित्रण करताना देखील ग्रामीण भागातील जीवनात लोकांना एकमेकांविषयी असणारा आपलेपणा
आपुलकी त्यातून उलगडत जाते. शेतावर काम करताना संसारातील अडचणींमुळे बायजाच्या घशाखाली जेव्हा घास उतरत नाही त्या प्रसंगाचं वर्णन करताना गवस लिहितात. बापयांनी आंब्याच्या बुडक्याला भाकऱ्या सोडल्या. बायकांनी तिथंच जरासं लांब बसत आपल्या भाकऱ्या समोर घेतल्या. बायजानं सुबानाकडं भाकरीवर सुकं घालून दिलं आणि आपल्या मोहरच्या भाकरीकडं तिनं बघितलं. भाकरी खावी अशी वासनाच होईना. बाकीच्या बायकांनी तुकडं चावायला सुरुवात केली. निकमाच्या लक्ष्मीचं बायजाकडं लक्ष गेलं. ती एकदम तोंडातला तुकडा गिळतच म्हणाली, अगं असं काय आज वयालय, भाकरीचा तुकडा तरी मोड की. बायजा गपकन भानावर आली. तिनं गडबडीनं तुकडा मोडला पण तोंडात घालाय व्हईना. कशी तरी चतकोर भाकरी खाऊन ती उठली आणि तडक बाभळी बुडी जाऊन आडवी झाली. पाठोपाठ निकमाची लक्ष्मी ढगाऱ्याची हौशी तिच्याजवळ आल्या आणि खोदून खोदून विचारू लागल्या. बायजाला एकाएकी आवंढा आला. डोळ्यातनं टिपं गाळतच तिनं सगळं सांगायला सुरुवात केली. या अशा प्रसंगातून उपेक्षितांच्या जीवनासंबंधी लेखकाला असणारी तळमळ उत्कटपणे व्यक्त होते. या कादंबरीत चित्रित केलेली संस्कृती गवस यांनी जवळून अनुभवली होती. देवदासी व माकडवाला यांच्या चळवळीत त्यांनी सक्रिय भाग घेतला होता. त्यामुळेच शोषितांविषयी आस्था, कृषीप्रधान संस्कृतीचे वास्तव दर्शन, अंधश्रद्धांचा प्रतिवाद आणि सामाजिक जीवनाकडे पाहण्याचा नवनैतिक दृष्टिकोन हे गवस यांच्या लेखनाचे विशेष आहेत. त्यांच्या काही कादंबऱ्यांचे हिंदी, इंग्रजी आणि कन्नड भाषांमध्ये अनुवाद झाले आहेत. चौंडक या वास्तववादी कादंबरीविषयी आज आपल्याशी बोलत आहेत प्राध्यापक मदन कुलकर्णी. राजन गवस यांची चौंडक ही 1985 या वर्षी लिहिलेली कादंबरी. या विषयावर बळवंत कांबळे यांची नापोत, उत्तम बंडू तुपे यांची झुलवा आणि गवसांचीच पुन्हा नव्यानं लिहिलेली कादंबरी भंडारभोग अशा काही कादंबऱ्या उल्लेखनीय ठरतात. डॉक्टर आंबेडकरांच्या प्रेरणेने देवप्पा इंगळे यांनी 1925 ते 30 या कालखंडात देवदासी प्रथेवर नाटक लिहिले होते. अलीकडच्या काळात असेच नाटक देवनवरी हे प्रेमानंद गजवी यांनी लिहिलेले नाटक आहे. इंगळेंच्या नाटकाला स्वतः जोगतिणी आणि देवदासींनीच उधळून लावले होते. हा त्यांच्या अंधश्रद्धेचा भाग होता. राजन गवस हे या क्षेत्राशी जवळ असलेले परिवर्तनवादी विचाराने प्रेरित आणि प्रत्यक्ष समस्येशी दोन हात करण्यासाठी सहभागी झालेले व्यक्तिमत्व आहे. चौंडक हे एक वाद्य आहे. ते वाद्य वाजवीत, सोबत टाळ वाजवीत, गळ्यात भंडाऱ्याची पिशवी घेऊन, चौरी हातात ठेवून, पायात चाळ घालून आणि डोक्यावर यल्लम्माचा मुखवटा आणि गळ्यात कवड्यांची माळ म्हणजे दर्शन घेऊन ह्या स्त्रिया जोगवा मागताना दिसतात. चौंडक हे जे वाद्य आहे ते कसंही छेडावं तसं या देवदासींचं जीवन असतं. देवीची जोगती आणि गावाची भोगती हा वाक्प्रचार पुरेसा बोलका आहे. देवदासींच्या दारिद्र्यातून या प्रथेचा प्रारंभ झालेला आहे. कुठलाही धार्मिक या पद्धतीला नाही. अपत्य प्राप्तीसाठी बोललेल्या नवसातून पहिले अपत्य मी तुला सोडीन हे देव वचन कोणती तरी स्त्री यल्लम्माला देते आणि पुढे योगायोगाने समजा मुलगाही झाला तरी मग मुलाला देवदारी सोडून देण्यात येते. त्याला जोगता म्हणतात. आता या प्रथेमागे अभावग्रस्तता हे प्रमुख कारण आहे हे लक्षात घेतले पाहिजे. केसाला जट येणे हा त्यातला प्रमुख अंधश्रद्धेचा भाग दिसतो. केसांना पाणी नाही, तेल नाही, मग जट निर्माण होते आणि देवीचे प्रकरण म्हणून त्या गोष्टीकडे पाहिले जाते. या कादंबरीतील सुलीच्या जटेची काळजी तिच्या बापाला मान्य नाही
तरी पण आईच्या आग्रहाखातर ती घेतली जाते. देवीला नैवेद्य म्हणून वडाच्या चिकाचं बोट लावलं जातं, भंडारा लावला जातो, मग ती गाठ जाड होत जाते. अशा स्त्रीला कारण केलं जातं, म्हणजे तिचं लग्न देवीशी लावून देण्याचा विधी होतो. सुबाण्याला हे पटत नाही, म्हणजे तिच्या बापाला, पण त्याचा नाईलाज असतो. या व्यवस्थेमध्ये म्हाताऱ्या देवदासींची सुद्धा सोय केलेली असते, कारण तरुण देवदासींना भाव असतो तसा यांना राहत नाही. यल्लम्मा ही कुळदैवत असलेली कुटुंब अशा देवदासींना बोलवून कुळधर्म पाळतात. यातून एक समाजशास्त्रीय व्यवस्था निर्माण होते. या व्यवस्थेचं वाङ्मयीन वास्तवात रूपांतर करणं कठीण असतं. ते डॉक्टर राजन गवस यांनी पार पाडलं आहे. सौंडक कादंबरीत व्यक्तीला प्राधान्य नाही, प्राधान्य आहे ते देवदासीग्रस्त व्यक्ती आणि सभोवतीच्या अंधश्रद्धा समाजाला. खऱ्या अर्थाने समूह चित्रणाला ही कादंबरी महत्त्व देते, पण त्यासाठी आधार पात्रांचा घ्यावा लागतोच. मुख्य म्हणजे ह्या प्रथेला कुठलाही आध्यात्मिक किंवा दैवतविषयक संदर्भ आढळत नाही, हे इथं अग्रक्रमानं नमूद केलं पाहिजे. कलात्मकता आणि सामाजिक वास्तव यांचा सुरेख संगम साधणारी कादंबरी म्हणून या कादंबरीकडे पाहता येईल असे मला वाटतं. भंडारा माखल्या कपाळाखाली ठुसठुसणाऱ्या वेदनाग्रस्त रेषा सांभाळत डोंगराची वाट चालणाऱ्या असंख्य देवदासींच्या चौंडक्यातून फुटणाऱ्या हुंदक्यांना अर्पण केलेली ही कादंबरी अवश्य वाचा. आपल्या समाजातील एका अवांछित वास्तवाचे दर्शन करून देणारी ही कादंबरी एक शोषणमुक्त आणि समानतेवर आधारित समाज निर्मितीची आपल्याला प्रेरणा देईल. भेटूया ग्रंथयात्रेच्या पुढच्या भागात महानगरीय स्त्रीच्या जीवनाचे वास्तव कवितेतून समजून घ्यायला. तोपर्यंत वाचत रहा.